काल आपण पाहिलं होतं विभाजनेच्या कसोट्या 2, 4 आणि 8 एका क्षणात नुसतं दृष्टिक्षेप टाकायचा कसोटी हृदयपटलावर आणखी फोडत. आज त्याच पद्धतीचे विभाजनेच्या कसोट्या अंकाची बेरीज दिलेल्या संख्येतल्या सगळ्या अंकाच्या बेरजेला भाग जाणारा त्याला म्हणतात अंकाच्या बेरजेची कसोटी. बरोबर? किती सोपं आहे. आदिवास घाबरायचं नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत राहा. तुम्हाला नाही समजलं पुन्हा पहा, पुन्हा नाही समजलं पुन्हा पहा, परंतु तुम्हाला समजणार म्हणजे समजणार. कसं समजत असतं, आपल्या गावामध्ये आपण विहीर पाहतो, त्या विहिरीला दगडाची बांधलेली, ते दोरीनं पाणी ओढून त्या दगडाला घट्टे पडतात. दगडाला असे बरोबर दोरीच्या पुन्हा पडतात. कशामुळं? दोरी वाढल्यामुळे नाही, तर दोरी वाढण्यातल्या सातत्यामुळं. एखाद्या दगडाला घन पडत नसतो, घरातला घाव सातत्य येत असतं, कंटिन्युटी. तिथंच काय होतं, त्या कंटिन्युटी मध्येच आपण शिकत असतो. पण आपल्याला सुद्धा आता अंकाच्या गरजेची कसोटी, या कसोटीमध्ये सचोटी पाहिजे. काय करायचं? अंकाची गरजेला 3 न पूर्ण भाग जातो, ती झाली 3ची कसोटी. 3 9ची आहे. पुन्हा अंकाच्या गरजेला 9 ने पूर्ण भाग जातो, झाली 9ची कसोटी. 6ची कसोटी, 2 आणि 3ची कसोटी. 12ची कसोटी, 3 आणि 4ची कसोटी. थोडक्यात काय, सगळ्या कसोट्या या परस्परावर अवलंबून आहे. आज आपण काय शिकलो? अंकाच्या गरजेला 3 ने किंवा 9 ने पूर्ण भाग जातात, तर 3 आणि 9 विभाजक असतात. त्याचप्रमाणे 6ची कसोटी, त्याला 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, त्याला 6 ने भाग जातो, त्याला 3 आणि 4 ने जातो, त्याला 12 ने भाग जातो. अशा पद्धतीने आपण काय करायचं, या सर्व कसोट्या आपण शिकून घ्या. जर तुम्हाला स्पीड जास्त वाटत असली तर नॉर्मल स्पीड 1 वर करून व्हिडिओ पहा, हळूहळू करा ना. गणित असो की एखादा कला कौशल्य, सरावाशिवाय आपल्याला ठहराव येत नाही. ठहरावाने काही नाही होणार. ठहराव पाहिजे, त्याच्यासाठी सराव पाहिजे, सातत्य पाहिजे. पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आगामी परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि काही तुम्हाला नवीन माहिती जर ऐकायची असली, पाहिजे असली, आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.